मित्रांनो, आपल्या पीएफचं पासबुक अगदी 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवरती यायचे, ज्याच्यासाठी तुम्ही गुगलच्या माध्यमातून ईव्हीएन लॉग इन सर्च करू शकता किंवा यूएन सर्च करू शकता. ईव्हीएन सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेबसाईट दाखवली जाणार आहे. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे. ही डायरेक्ट वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन वरती क्लिक करायचे. ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय करायचे. सबमिट वरती क्लिक करायचे. हे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपली माहिती दाखवली जाते, ज्याच्यामध्ये आपलं प्रोफाईल वगैरे सर्व माहिती दाखवली जाते. आणि याच्याच खाली आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन ऍड झालेली आहे, ती म्हणजे पासबुकची. या पासबुक वरती क्लिक करून सुद्धा आपण इन्स्टंट पासबुक पाहू शकता किंवा वरती आपल्याला व्ह्यू मध्ये सुद्धा पासबुकची ऑप्शन देण्यात आलेली आहे. या व्ह्यू पासबुक किंवा इन्स्टंट पासबुक जे बेटा आहे त्याच्यावरून सुद्धा आपण हे पासबुक पाहू शकता. व्ह्यू पासबुक वरती केल्यानंतर आपल्याला परत युजर आयडी पासवर्ड टाकून ते पाहावं लागणार आहे. आता याच ठिकाणी आपल्याला राईट साईडला ऑप्शन दिलेली आहे, जर एकापेक्षा जास्त मेंबर आयडी असतील तर त्याच्यामधून आपला जो मेंबर आयडी दुसरा असेल तो मेंबर आयडी टाकून सुद्धा आपण याच्यामध्ये पासबुकची स्थिती पाहू शकता. आणि एकच मेंबर आयडी असेल तर मेंबर आयडी सिलेक्ट करून आपण व्ह्यू पासबुक वरती क्लिक करायचे. याच्यामध्ये आपण पाहू शकता कोणत्या महिन्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे, एकूण आपला पीएफ काय, ही सगळी स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. अशा प्रकारे अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं आपलं हे पीएफचं पासबुक पाहू शकता, डाउनलोड करू शकता. धन्यवाद.